श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वजण कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरपूर प्रेमाबद्दल, लाईकबद्दल, कमेंटबद्दल सर्वांचे मनापासून आभारी. चला, सकाळचे आत्ता बरोबर 6:15 झालेले आहे आणि जानकीला उठवून आलेली आहे. आत्ता तिची बरोबर 7:30ला शाळा असते. थोडाफार झालेला आहे, कणिक पण मळलेला आहे. आज काही मटकीची भाजी करणार आहे, त्यामुळे काही जास्त निवडायचं टेन्शन नाही. रात्रीच ठरवून ठेवते सकाळी काय बनवायचं ते. मी मटकीची भाजी करणार आहे. विकतची मटकी आणलेली आहे, तर वेळ घरातच बनवते मी, मोड घरीच करते. आणि यावेळी संपलेली होती त्यामुळे मी विकतची मटकी आणलेली आहे. मटकीची भाजी आणि पावटा मिक्स सुक्का करणार आहे. आणि जानकीचा डबा, आता डब्याला मी शक्यतो जास्त करून चपाती भाजीच देते, मी देत नाही पोळी. भाजी फोडणी टाकत आहे, पावटा आणि मटकी. चल पाणी देतो तुला. उठ उठ लवकर, सकाळ सकाळ कॅलेंडर घेऊन बसली. सकाळ सकाळ कॅलेंडर घेऊन बसली. ते बड्डे आहेत, सगळ्याच आहेत माहिती मला. उठ आवरा, बरोबर 6:45 झाले. जानकी उठ. ते कॅलेंडर ठेव. उठ, कॅलेंडर बघ म्हण दुपारी आल्यावर. कणिक मळलंय, इथं कुकर चालू आहे, इथं भाजी करायला लागली. हे करत 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 तुझ्या पण मागलेलं आहे. शाळेला जायचं वेळ झालाय आणि आवरणं झाली. आळंढळ लावली तिनं आज. चला, सकाळची शाळा असली की जानकीचं काय एवढं हे नसतं. उठते माझ्याबरोबर, उठून ते आवरते पटपट. पण समर्थच तसं नाही आहे, त्याच्या मागं लागावं लागतंय. उठ उठ, चल आवर जा म्हणून. तो एवढे भरपूर दमवतो त्या बाबतीत. शाळेला सकाळची शाळा असली की त्याला अजिबात जमत नाही उठायचं. आणि जानकीचं असं नाही, तुम्ही एक हाक मारली की जानकी उठून लगेच आवरायला लागते. कारण की जानकी मला पहिल्यापासूनच दमवलेली नाही आहे. जानकी खरंच म्हणजे असं एकदम समाधानी आहे, शांत आहे. तर समर्थचं नाही आहे. समर्थ भरपूर रखरखी आहे, परत हट्टी भरपूर आहे. जेवढा दिसायला चेहऱ्यावर तो शांत आहे, तेवढा ते शांत नाही आहे. सगळे म्हणतात मला, नाही मुलगा शांत आहे, तुझा पोरगा शांत आहे. तर नाही, अजिबात नाही शांत. इथे ना मी तुम्हाला 2 प्रकारची चपाती करून दाखवत आहे. मी कशा पद्धतीने करते, किंवा दोन्ही प्रकारे पण चपाती फुगतात. आता नवीन शिकाऊ ज्या ताई असतात, नवीन लग्न झालेल्या ज्या ताई असतात, त्यांच्यासाठी पण मी दाखवत आहे. 2 प्रकारच्या करते. एक घडी घालून करते आणि एक आहे ते आपण जसं पुरणपोळी जसं उंडा तयार करतो तसं त्या पद्धतीने मी एक चपाती करते. तुम्हाला दाखवली आहे मी पुढे व्हिडिओमध्ये. चपाती फुगते, 100% फुगते आणि मऊ व्यवस्थित राहते. दोन प्रकारे मी चपात्या हायशा करते. आणि ही पण एक आहे ते बघा, मी सेम पुरणपोळी जसं आपण उंडा करतो ना तसं सेम करायचं आणि दुमडून हे करून आहे ना चपाती लाटायची. आणि हलकेशीर लाटायची, एकदम जोरात दाबून लाटायची नाही. मग ते बरोबर टुम्म सगळी गोल सगळीकडून फुगते चपाती. आणि एक आता श्रावण महिना लागणार आहे, आणि श्रावण महिना लागल्यावर आता मी कोणत्या सेवा करते श्रावण महिन्यात, कोणकोणत्या सेवा मी चालू करते ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. पण तुम्ही कोणकोणत्या करताय हे मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रावण सोमवार आपला प्रत्येकाचा असतोच, किंवा श्रावण आम्ही पाळतोच. मी 12 महिने पाळतेच, कारण की मी कोणताही मांसाहारी वगैरे पहिल्यापासूनच करत नाही आहे. पहिल्यापासून मी माळकरी आहे. फक्त बाकीचे जे घरातले खाणार आहेत त्यांना करून घालते, पण मी स्वतः कधी खात नाही आहे. आणि बघा किती छान चपाती फुलली. खरंच चपाती
इथे बघा जानकीला आवरून शाळेला पाठवली आणि ही जी गाई आहेत असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखे येत असतात, जवळजवळ 10-12 तरी येतातच, दिवसभर येतात. त्यामुळे गल्लीतले सगळेजण आम्ही म्हणा सगळेजण घालतो आणि सणासुदीचं पण ते आल्या जरी त्यांना नैवेद्य वगैरे आम्ही चारतो. आणि आता बघा सणासुदीचे आपले ब्लॉग चालू होतील, सारखे सणावर सण आहेत आत्ता, त्यामुळे जर व्हिडिओ जर पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपल्यात गौरी गणपती पण असतात, रक्षाबंधन आलं, नागपंचमी आली, सगळे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता लाईक जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.